1-1.5 वर्षाआधी म्हणजेच धर्मवीर 2च्या अनाउन्समेंटच्याही आधी मुळशी पॅटर्न 2 हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार असं दिग्दर्शक प्रवीण तरडे म्हणाले होते. धर्मवीर 2 येणार आहे की नाही मला माहित नाही, पण मुळशी पॅटर्नचा जो पुढचा भाग आहे सिक्वल तो लवकरच येईल. मात्र परत तेव्हापासून तर आतापर्यंत या सिनेमाबद्दल कुठेच दिग्दर्शक प्रवीण तरडे किंवा या सिनेमाच्या निर्मात्यांकडून काहीच बोललं जात नाहीये. मग अशात खरंच मुळशी पॅटर्नचा दुसरा भाग येणार का? मुळशी पॅटर्नच्या पहिल्या भागात संपूर्ण कथा ही राहुल पाटील म्हणजेच राहुल्या या पात्राच्या भोवती फिरते आणि त्याच भागाच्या शेवटी या राहुल्याचा अंतही दाखवण्यात आला आहे. मग अशात असाही प्रश्न उभा राहतो की मुळशी पॅटर्न हा ज्या महत्त्वाच्या पात्रावर चित्रित करण्यात आला होता त्याचा तर इथे पहिल्या भागात मृत्यू झाला आहे. मग या येणाऱ्या पुढच्या भागात आता दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्याकडून असं काय नवीन दाखवण्यात येईल? 2018 साली मुळशी पॅटर्न हा सिनेमा प्रदर्शित झाला आणि तो हिटही ठरला. शेतजमीन विकल्यानंतर शेतकऱ्यांच्या मुलावर काय परिस्थिती येऊ शकते किंवा आली आहे हे या सिनेमातून दाखवून दिलं आहे. तर आता या दुसऱ्या भागात दिग्दर्शक प्रवीण तरडे हे तोच जुना शेतीचा विषय मांडतील की या भागात काहीतरी नवीन दाखवण्याचा प्रयत्न करतील. जसं की सध्या एखादा सिनेमा प्रदर्शित झाला की लगेच त्या सिनेमाच्या शेवटीच पुढच्या भागाचीही अनाउन्समेंट केली जाते, पण मुळशी पॅटर्नबद्दल तसं काही पाहायला मिळालं नव्हतं. हेच काय तर पहिल्या भागानंतर दिग्दर्शक प्रवीण तरडे किंवा या सिनेमाच्या निर्मात्यांकडून मुळशी पॅटर्नचा दुसरा भाग येईल अशा प्रकारचं काही सांगण्यात आलं नव्हतं. फक्त पहिल्या भागाच्या शेवटी एक डायलॉगवरून हिंट देण्यात आली होती. आपण पाहिलं की पहिल्या भागाच्या शेवटी ओम बुतकर यांनी साकारलेल्या राहुल्या या पात्राची हत्या या लहान मुलाच्या हातून केली जाते आणि त्यानंतर सर्वांनाच असं वाटतंय की आता ही कथा इथेच संपेल. पण तेवढ्यात सुरेश विश्वकर्मा यांनी साकारलेल्या उदय या पोलीस अधिकाऱ्याच्या तोंडून एक डायलॉग येतो. साहेब तुम्ही खरंच गुन्हेगारी संपवली का नवी जन्माला? तर याच एका डायलॉगवरून छोटासा अंदाज लावला जात होता की कदाचित दिग्दर्शक प्रवीण तरडे हे या सिनेमाचा पुढचाही भाग बनवतील. आणि आता तब्बल 5 वर्षानंतर म्हणजेच 2023 मध्ये प्रवीण तरडे यांच्याकडून सांगण्यात आलं की लवकरच आता ते मुळशी पॅटर्न 2चं काम चालू करणार आहेत. माझा आता पूर्ण फोकस मुळशी पॅटर्नचा पुढचा भाग सिक्वल याच्यावर चालू आहे. 2023 मध्ये म्हणजेच 1.5 वर्षाआधी मुळशी पॅटर्न 2चं काम चालू होणार होतं, मात्र ते तिथेच रखडलं गेलं. आता ते का रखडलं गेलं तर आत्ताच्या एका मुलाखतीत बोलताना दिग्दर्शक प्रवीण तरडे सांगतात की मागील 1-1.5 वर्षापासून त्यांचा अभिनय असलेला अहो विक्रमार्का आणि फुलवंती तर लेखन दिग्दर्शन असलेला धर्मवीर 2 या सिनेमांचं काम चालू असल्यामुळे मुळशी पॅटर्न 2 हा सिनेमा त्यांना पुढे लांबवावा लागला. त्याचबरोबर ते असंही म्हणाले की धर्मवीर 2च्या प्रदर्शनानंतर लगेचच ते मुळशी पॅटर्न 2 वर काम चालू करणार आहेत. आणि राहिला प्रश्न दुसरा तो म्हणजे यावेळी या सिनेमाची कथा कोणत्या विषयावर असणार आहे आणि यात कोण अभिनेता मुख्य भूमिकेत असेल. तशी तर बरेच दिवसांपासून चर्चा चालू होती की या दुसऱ्या भागात अभिनेता गस्मीर महाजनी हा मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे, पण तशी ऑफिशियली काहीच माहिती मिळत नव्हती. आणि आता काही महिन्यांपूर्वीच एका मुलाखतीत बोलताना स्वतः गस्मीर महाजनी यांनी सांगितलंय की मुळशी पॅटर्न 2 मध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका असणार आहे. त्याचबरोबर त्यांनी असंही सांगितलंय की यावेळी ही कथा रेती माफियांवर आधारित असणार आहे. प्रवीण के साथ ही हमारा एक मुळशी पैटर्न करके उसकी सुपर डुपर हिट फिल्म थी मराठी में, तो उसका सीक्वल हम बना रहे तो उसका तो अभी रेती पैटर्न करके उसका मुळशी पैटर्न पार्ट 2 आएगा. आतापर्यंत आपण बेकायदेशीररित्या रेती चोरीच्या रेती माफियांच्या अनेक बातम्या पाहिल्या आहेत, पण पहिल्यांदाच आता आपल्याला ते सिनेमाच्या रूपातून दिग्दर्शक प्रवीण तरडे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहेत.